गुणांची द्वयी ही तुमच्या यशाची पायाभरणी आहे आणि शिस्तीची त्रयी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. आज मागील भागात आपण पाहिलं की स्वअध्ययनात स्वची भूमिका किती जबाबदारीची असते, पण केवळ जबाबदारी घेऊन पुरेसा नसतं, तर त्यासाठी आणखी महत्त्वाची जोड आवश्यक आहे. नमस्कार. आजच्या भागात आपण अभ्यासाला नवी दिशा देणारे गुणांची द्वयी, शिस्तीची त्रयी हे महत्त्वाचे सूत्र जाणून घेणार आहोत. हे सूत्र तुम्ही अंगीकारलत की यश नक्की मिळणार. म्हणूनच आपल्याची शीर्षक आहे सूत्राचा अंगीकार, यशाचा गुणाकार. चला तर मग जाणून घेऊया. गुणांची द्वयी म्हणजे असे दोन महत्त्वाचे गुण जे प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवेत. त्यातला पहिला गुण आहे प्रमाणशीरपणा. आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे प्रमाण ठरलेले असावे. मीठ प्रमाणशीर असले की जेवण किती स्वादिष्ट आणि रुचकर होते. तसेच अभ्यासात प्रमाणशीरपणा असला की अभ्यास अतिशय उत्तम प्रतीचा होतो, उत्तम दर्जाचा होतो. स्वाध्ययन करताना प्रत्येक विषयाच्या अनुषंगाने प्रत्येक दिवशी तुमच्याकडे जो वेळ असेल त्याची योग्य विभागणी करून अभ्यास करणे म्हणजेच अभ्यासाचा प्रमाणशीरपणा. थोडक्यात काय तर वेळ, विषय आणि अभ्यास यांची योग्य सांगड घालून अभ्यास करणे. ही सांगड कशी घालायची? वेळ. अभ्यासाला निश्चित आणि योग्य वेळ द्या आणि या वेळेची योग्य विभागणी करा. म्हणजे काय तर प्रत्येक दिवशी मी अमुक वाजता अमुक तास अभ्यास करणार. सर्व विषयांना त्यांच्या परीक्षेतील गुणांनुसार, अभ्यासक्रमाच्या व्याप्तीनुसार, तुम्हाला त्या विषयाच्या वाटत असलेल्या काठिण्य पातळीनुसार वेळ द्यायचा. म्हणजे कसं तर परीक्षेत जास्त गुण असणाऱ्या, अभ्यासक्रमाची व्याप्ती जास्त असणाऱ्या, तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयाला जास्त वेळ द्या. आणि या उलट विषय, प्रत्येक दिवशी किमान 2 विषयांचा अभ्यास करायचा. एक तुम्हाला कठीण वाटणारा, एक सोपा वाटणारा, एक परीक्षेत जास्त गुण असणारा, एक परीक्षेत कमी गुण असणारा, एक अभ्यासक्रमाची व्याप्ती जास्त असलेला, एक अभ्यासक्रमाची व्याप्ती कमी असलेला. म्हणजे अभ्यास सहजपणे होतो. आता अभ्यासाचं कसं की एखादा धडा मला आज पूर्णच करायचा आहे असं करायचं नाही, तर त्या विषयासाठी तुम्ही जेवढा वेळ घेतला आहात त्या वेळेमध्ये जेवढा भाग व्यवस्थित होईल तेवढाच अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यास व्यवस्थित होतो. रोज तुम्ही कमीत कमी 2 तास अभ्यास करायचा. 2 तास तुम्हाला सहजपणे निघतात. आताची स्पर्धा बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की गुणांना किती महत्त्व आहे ते. त्यामुळे तुमच्या रोजच्या जीवनातनं तुम्ही अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा प्रयत्न करा. किमान 2 तास सहज निघतात. ते मी तुम्हाला एक वेळेचं नियोजन केलं ते दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. तसेच मी तुम्हाला म्हटलं की तुम्हाला किमान 2 तास सहज मिळत आहेत, तर ते कसे बघा. आपण झोप 8 तास, शाळा कॉलेज शिकवणी 10 तास, जेवण आराम 2 तास, करमणूक छंद खेळ व्यायाम याच्यासाठी 2 तास, असे एकंदरीत 22 तास झाले आणि 2 तास तुमच्या अभ्यासाला सहज मिळत आहे. पण तुम्हाला सांगितलं तसं की स्पर्धायुग आहे सध्याचं, गुणांना जास्त महत्त्व आहे. तर या 22 तासातून आणखीन तास अभ्यासासाठी काढायचा प्रयत्न करा. महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, अभ्यासाला बसताना थोडासा खाऊ आणि पाण्याची बाटली घेऊन बसायचं. कारण का तर तुम्ही अभ्यासासाठी जो काय वेळ घ्याल 2 तास 4 तास, तर या वेळात सलगपणे अभ्यास करायचा नाही. साधारण 35-40 मिनिटांनंतर एक छोटासा ब्रेक घ्यायचा. जागेवरच बसायचं. खाऊ खा, पाणी प्या, शांत बसा. जी काय मरगळ आलेली असेल, ताण आलेला असेल, मानसिक थकवा आला असेल तो निघून जातो आणि आपण परत नवीन जोमाने अभ्यास करतो. दुसरा महत्त्वाचा गुण आहे तो म्हणजे प्रामाणिकपणा. प्रामाणिकपणा हा असा गुण आहे जो प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला सुंदर बनवतो. स्वतःशी प्रामाणिक असणं हा स्वाध्ययनाचा पाया आहे. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता तेव्हा तुम्ही खरंच अभ्यास करता आहात की फक्त पुस्तक उघडून बसला आहात? जर तुम्ही वाचता आहात तर समजून वाचता आहात की फक्त शब्दांवरून नजर फिरते आहे? अशा प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रामाणिक असायला हवं. म्हणजे
अभ्यासात जिथे चूक होईल ती प्रामाणिकपणे मान्य करायची. कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असाल तर तुम्हाला तुमच्या प्रगतीची खरी जाणीव होते. आता ही जी गुणांची द्वयी आहे ही तुमच्या अभ्यासात तर महत्त्वाची आहेच, पण ती तुमच्या रोजच्या आयुष्यात किती महत्त्वाची ठरते. प्रमाणशीरपणा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये समतोल साधायला शिकवतो, संतुलन राखायला शिकवतो. प्रामाणिकपणा तुम्हाला तुमचं प्रत्येक जे काम आहे ते सत्यनिष्ठेने तुम्ही करता. गुण तर समजले. आता या गुणांना जोड हवी ती शिस्तीची. 2 नियम सकाळी आणि 1 नियम रात्री. ही शिस्त पाळलीत की यशाची खात्रीच खात्री. शिस्तीच्या या त्रयीसाठी आपल्याला एक वही करायची आहे आणि त्या वहीत हे नोंदवायचं आहे. स्वजबाबदारीच्या भागातही आपल्याला वहीत काहीतरी नोंदवायचं आहे. तरी शिस्तीची त्रयी म्हणजे काल, आज, उद्या. कालचा पहिला नियम म्हणजे कालची चूक. कालमध्ये डोकावून बघा, काल तुमच्याकडून काय चूक झाली. वेळ वाया घालवलात, आजचा अभ्यास उद्यावर टाकलात, तो टाळलात, आजचं ध्येय पूर्ण करण्यात का कमी पडलात, कुठे कमी पडलात, अशी प्रत्येक गोष्ट मान्य करायची. चूक मान्य करणे ही सुधारणेची पहिली पायरी आहे. तुम्हाला तुमचं काय चुकलं वाटतं ते वहीत नोंद करायचं. दुसरा नियम आजचे ध्येय. कालची चूक तर आज सुधारायचीच आहे, त्याशिवाय नियोजित वेळापत्रकाप्रमाणे आजचं काय ध्येय आहे ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे. जर अचानकपणे तुम्हाला ध्येय बदलावंसं वाटलं आहे काही कारणाने तर ते ध्येय घ्यायचं आहे. आता रात्रीचा नियम, तो म्हणजे उद्याची स्फूर्ती. संपूर्ण दिवसाचा आढावा घ्यायचा आणि आपले मूल्यांकन करायचे, मूल्यमापन करायचे. मूल्यांकन करताना आकडेवारीत करा, टक्केवारीत करा. जर तुम्ही खूप चांगलं केलात, अभ्यास पूर्ण केलात तर तुम्हाला 10 मार्क घ्या, 10% घ्या. जर थोडंसं चांगलं केलं 5 घ्या, अगदीच कमी केलं 2 घ्या. असंच जर तुम्ही काहीच केलं नाही तर -10 घ्या. अशी तुम्हाला टक्केवारी द्यायची आणि ह्या गुणांची तुलना कालच्या गुणांशी करायची. म्हणजे त्यातून तुम्हाला जाणीव होईल की आपण कालपेक्षा जास्त चांगलं केलं आहे की कालपेक्षा आपण कमी केलं आहे. जर तुम्ही अधिकमध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला उत्साह जाणवेल, पण जर तुम्ही वजामध्ये आहात तर तुम्ही आपण का कमी पडलो आहे हे जाणून घ्या, त्याला सकारात्मकतेत बदला. स्वच्या जबाबदारीत ही सर्वात महत्त्वाची जबाबदारी आहे. आठवड्याप्रमाणेच ही शिस्तीची त्रयी पण तुमच्या अभ्यासाबरोबरच रोजच्या आयुष्यातही तुम्हाला महत्त्वाची ठरते. कालची चूक तुम्हाला प्रत्येक गोष्टीत आत्मपरीक्षण करायला शिकवते. आजचे ध्येय कालच्या चुकीमधनं शिकून तुम्ही आजची कृती अधिक ध्येयाभूमिक करता. उद्याची स्फूर्ती, मेहनतीमुळे, यशामुळे तुमचा आत्मविश्वास वाढलेलाच असतो. त्यामुळे तुम्ही उद्याच्या नवीन आव्हानांना प्रेरणेने, सकारात्मकतेने सामोरे जाता. तर शिस्तीची ही त्रयी तुमची शिकण्याची प्रक्रिया अधिक प्रभावी करते आणि त्यात सातत्य आणते. सातत्यावरनं एक आठवलं, तुम्हाला ससा आणि कासवाच्या शर्यतीच्या गोष्टीचा अर्थबोध इथे जुळल्यासारखा वाटतोय. कुठे तुम्ही अगदी एकाग्रतेने अभ्यास करणार आहात तर तुमचा किती अभ्यास होतो बघा वर्षभरामध्ये. रोज 2 तास, 1 आठवडा 14 तास, 1 महिना 60 तास, 6 महिने 360 तास, 1 वर्ष 2 तासाचे 3 तास केलेत, 4 तास केलेत तर अभ्यासासाठी किती तासांची गुंतवणूक होईल, बरोबर. आता हीच तुमची गुंतवणूक तुमच्या यशाचा गुणाकार करते. 2 तास थोडा प्रयत्न करणार पण लगेच तुम्हाला आज परिणाम दिसणार नाही. 6 महिन्याच्या परीक्षेमध्ये तुमची प्रगती तुम्हाला नक्की जाणवणार. त्याच्यानंतर वर्षभरात तुमच्या त्या प्रगती वाढल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आणि हा तुमचा यशाचा आलेख आहे, तो वाढत राहणार. म्हणून झाला हा यशाचा गुणाकार. विचारलेलं की ससा कासव गोष्टीचा अर्थबोध कुठे जुळतोय का, तर कुठे जुळतोय, का जुळतोय, कसा जुळतोय हे आपण बघूया. ससा आणि कासव यांची शर्यत होती.
त्याच्यात वेळ दोघांकडे होता, ध्येय दोघांचेही एकच होते, मार्ग दोघांचाही एकच होता. पण ससा जलदगती असलेला पण वेळेचा दुरुपयोग केला. मजा मस्ती करत त्याने ध्येयाकडे दुर्लक्ष केले. त्याच्यामुळे तो अपयशी झाला. का तर स्वतःच्या जबाबदारीशी, स्वतःच्या ध्येयाशी त्याचा अप्रामाणिकपणा झाला. आणि मुख्य म्हणजे त्याने कासवाशी तुलना केली की कासव माझ्यापेक्षा खूप संथ गतीने चालणारे आहे, मी कसंही कितीही टंगळमंगळपणा केला, चाल ढकलपणा केला तरी मी कासवाच्या पुढे जाणारच. हे त्याने एक बेजबाबदारपणा दाखवला. या उलट काय झालं, कासव संथ गती असलेले पण त्याने वेळेचा सदुपयोग केला, फक्त ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले आणि ते यशस्वी झाले, शर्यत जिंकले. याचं मुख्य कारण ते आपल्या ध्येयाशी, आपल्या उद्दिष्टाशी प्रामाणिक राहिलं, आपल्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहिलं आणि त्याने सकारात्मकतेने शर्यत पूर्ण केली की मला माझ्या ध्येयाकडे पोचायचं आहे आणि मी पोचणारच. तर इथे सशाचा चाल ढकलपणा आणि कासवाचा जबाबदारपणा दिसून आला. आता इथे गुणांची द्वयी ही तुमच्या यशाची पायाभरणी आहे आणि शिस्तीची त्रयी तुम्हाला यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. आजपासून हे सूत्र अभ्यासात वापरा आणि स्वतःमधील बदल बघा. मग वापरणार ना? कमेंट करून सांगा. आणि हो, स्वाध्यायनाच्या या अभ्यास मालिकेत सहभागी राहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण बघणार आहोत मीच शिक्षिका, मीच शिक्षक, मीच विद्यार्थी. येते असं कोणी लक्षात? आठवा. तोपर्यंत स्वच्या जबाबदारीसह गुणांची द्वयी, शिस्तीची त्रयी या सूत्रानुसार अभ्यास सुरू ठेवा. भेटूया.